इलेक्शनवर काहीच फरक पडत नाही. काय भूमिका होती आज तुमची आणि काय? इलेक्शन झाल्यापासून खडेगोलेले, विठ्ठलवाडी, कैलासनगर, नेहरू नगर या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. अक्षरशः सण असेल, परीक्षा असेल, नोकरी असेल, सगळं वाऱ्यावर टाकलं बिचाऱ्या महिलांनी. ना आंघोळ करता येते, ना पाणी पिता येते, ना जेवण बनवता येते, अशी परिस्थिती झाली आहे. नाही, झोप पण नाही राहत रात्रीच्या. अक्षरशः लोक आम्हाला येऊन बोलतायत की एक काम करा, पाण्याच्या टाकीमध्ये झेर टाका आणि मारून टाका सगळ्यांना. इतके संतप्त नागरिक झाले आणि वारंवार प्रत्येक स्तरावर KDMCच्या आयुक्तांपर्यंत तक्रार देऊन सुद्धा जर लोकप्रतिनिधींची कामं होत नसतील तर काय अर्थ आहे या KDMCचा? काय अर्थ आहे या टॅक्स भरण्याचा, पाण्याचा टॅक्स भरण्याचा? पुढची काय भूमिका आहे? पुढची भूमिका हीच आहे. आज पण आम्ही इथं आलोय, डेप्युटी इंजिनियरांना भेटलोय. ते बोलतात आमच्या हातात अजून काय नाही, 12वरून काहीतरी होईल तर काहीतरी होईल. पण मी त्यांना ठाम सांगतोय, जर आता पाणी 2-3 दिवसात नीट सुरळीत झालं नाही तर हा तर मोर्चा पण नाही तर साधे लोक आणलेत आम्ही पूर्ण कल्याण पूर्व, पूर्ण कल्याण वेस्टपर्यंत जॅम करून टाकू. कारण की या बिचाऱ्या माणसांना, गोरगरीब लोकांना पाणी मिळालं पाहिजे. सगळी चाळीतली, बिल्डिंगमधली जनता आहे. एवढा करोडो रुपयांचा टॅक्स भरून सुद्धा जर पाणी भेटत नसेल तर मग टाळा लावा KDMCला. काय अर्थ नाहीये. बरोबर आहे.